So welcome you all dear students for this mathematics session. We have started the vector chapters from the mathematics first, and we started the exercise 5.1. We started the exercise 5.1, and in that first problem we solved in the last session, and now we are taking the second problem from the exercise 5.1. Second problem. In triangle PQR, PQ equal to 2A and QR equal to 2B. The midpoint of PR is M. Midpoint of PR is M. Find following vectors. Find following vectors in terms of vector A and vector B. First one, vector PR. Second, PM, and third, QM. पहा आता काय दिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे फिगर अगोदर आपण ड्रॉ करूयात. म्हटलेलं काय, ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल आहे? PQR. बरोबर आहे, ट्रायंगल PQR आहे. इतकं समजलं का? हो. हा, म्हणजे ट्रायंगल PQR. तर आपण ट्रायंगल PQR ड्रॉ करून घेऊयात. दिस इज द ट्रायंगल PQP. दिस इज Q अँड दिस इज R. आता इथं काय म्हटलेलं आहे, PQ जे हा वेक्टर रिप्रेझेंट करतो आणि हा वेक्टरचे व्हॅल्यू किती आहे? वेक्टर 2A. QR हा वेक्टर आहे तुमचा, हा 2B, म्हणजे हा झाला हा वेक्टर तुमचा झाला. आता पहा, द मिड पॉइंट ऑफ PR इज M, म्हणजे ही PR साइड आहे. आणि इथं जर पाहिलं हे तुम्हाला M हा मिड पॉइंट आहे आणि मिड पॉइंट ऑफ M द मिड पॉइंट ऑफ PR इज M. फाइंड द फॉलोइंग व्हेक्टर्स. PR तुम्हाला वेक्टर फाइंड करायचे, हा वेक्टर फाइंड करायचे, त्याच्यानंतर PM म्हणजे हा वेक्टर फाइंड करायचे, आणि नंतर QM म्हणजे QM म्हणजे तुम्हाला हा वेक्टर फाइंड करायचे. सो लेट अस सी हाऊ वी कॅन फाइंड दिस 3 वेक्टर्स. आता हा जर पाहिला आपला वेक्टर PR, मी जर पाहिलं इन ट्रायंगल PQR, कॅन आय अप्लाय ट्रायंगल लॉ? कॅन आय अप्लाय द ट्रायंगल लॉ? ट्रायंगल लॉ मी अप्लाय करू. येस सर. म्हणजे जर पाहिलं हा वेक्टर PR इक्वल टू काय येईल? दोन साइडचा सम, म्हणजे वेक्टर PQ प्लस वेक्टर QR. ही स्टेप समजली का? हो. हा, आता PQ ची व्हॅल्यू किती आहे? 2A आणि QR ची व्हॅल्यू किती आहे? 2B. म्हणजे हा झाला तुमचा वेक्टर PR, जे की विचारलेलं होतं. तर समजलंय? समजलं का? हो सर. हा, आता पहा सेकंड केस मध्ये वेक्टर PM मला फाइंड करायचे. वेक्टर PM कसा होईल पहा. आता इथं जर पाहिलं, गिवन दॅट M इज द मिडपॉइंट ऑफ कशाच्या? PR च्या. म्हणजेच PM इक्वल टू काय येणार आहे? हाफ ऑफ व्हॉट? PR. बरोबर आहे का? तो मिड पॉइंट आहे ना PR चा, त्याच्यामुळे PM किती येणार आहे? हाफ ऑफ PR. आणि हाफ आपला PR ची व्हॅल्यू माहिती आहे, आताच आपण कॅल्क्युलेट केली, 1/2 2A बार प्लस 2B बार. म्हणजे 2 जर कॉमन घेतलं तर तुम्हाला A बार प्लस B बार ही व्हॅल्यू या वेक्टरची भेटणार आहे. आणि तो वेक्टर आहे कोणता? तुमचा PM. इथपर्यंत समजलं? येस सर. एनी प्रॉब्लेम? आता पहा, हा वेक्टर तुम्हाला भेटला A प्लस
ए प्लस बी, बरोबर. म्हणजे हा इथपर्यंत हा वेक्टर भेटलाय तुम्हाला. आता परत आणखीन पहा, मी आता घेतोय इन ट्रायंगल क्यू एम पी. इन ट्रायंगल क्यू एम पी म्हणजे हा ट्रायंगल, हा ट्रायंगल, ही साइड माहितीये, ही साइड माहितीये, म्हणजे मला क्यूएम फाइंड करायचे. तर मी कोणता लॉ अप्लाय करू शकतो? ट्रायंगल लॉ अप्लाय करू शकतो का? सो क्यूएम इज इक्वल टू काय येईल? आता इथं पहा, हा तुमचा हा स्टार्टिंग होईल आणि हा तुमचा पीएम, म्हणजे तुम्हाला इथं हा पी क्यू याचा स्टार्टिंग आणि तुमचा हा पीएम याचा स्टार्टिंग आणि याचा एंडिंग. म्हणजे तुम्हाला इथं पहा, आपण ही जर साइड घेतली, इथे इक्वेशन रिप्रेझेंट इक्वेशन असं होतं, म्हणजे तुम्हाला इथून स्टार्ट होतोय हा वेक्टर होतोय पी क्यू, हा वेक्टर पी क्यू स्टार्ट होतोय, त्याच्यानंतर हा इकडचा एंड होतो आणि आपल्याला हा वेक्टर भेटतो इथं आपला, म्हणजे हा वेक्टर. तर आपल्याला वेक्टर कसं रिप्रेझेंट करता येईल पहा, वेक्टर पीएम इक्वल टू पी क्यू म्हणजे हा वेक्टर पी क्यू प्लस क्यू एम. समजलं का? ट्रायंगल लॉचं बेसिक इथे यूज केलाय आपण. जो तुमचा रिझल्टंट वेक्टर असतो, हा रिझल्टंट वेक्टर स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि एंडिंग पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर, हा कन्सेप्ट यूज केलाय आपण. आता मला व्हॅल्यू क्यूएम ची फाइंड करायची आहे. मला इथे पीएम किती आहे माझ्याकडे? पीएम म्हणजे ए बार प्लस बी बार इक्वल टू वेक्टर पी क्यू किती आहे? 2a प्लस क्यू एम, म्हणजे क्यू एम इक्वल टू किती येईल? हा मायनस घेतला म्हणजे मायनस ए प्लस बी. समजलं का? दिस इज युअर आन्सर. इथपर्यंत समजलं का? हो सर. चला प्रत्येकाने सांगा, समजलं का? सर तो मायनस ए बार आहे का? हा मायनस ए बार, हा 2a बार इकडे गेला ना, तो मायनस 2a होईल आणि हा ए बार म्हणजेच काय होईल इथं? मायनस ए बार. ट्रायंगल लॉ मध्ये तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचा जो रिझल्टंट वेक्टर असेल तो काय असेल? एका वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आणि दुसऱ्या वेक्टरचा एंडिंग पॉइंट. हा जर कन्सेप्ट समजला तर तुम्हाला ट्रायंगल लॉ अप्लाय करायला काही अडचण येणार नाही. इथपर्यंत समजलं? चला सेकंड घ्यायचा प्रॉब्लेम. येस सर. The next is third problem. O A B C D E is a regular hexagon. Is regular hexagon. The point A and B have position vectors A bar and B bar respectively. Refer to origin O. Find in terms of A bar and B bar the position vector of C, D and E. पाहूयात आपण. आता पहा, हा रेग्युलर हेक्सागॉन सांगितलेला आहे आणि रेग्युलर हेक्सागॉन जर म्हटलं तर आपण फिगर ड्रॉ करतोय. एक 2 3 4 हा होईल 5 आणि हा होईल 6. बरोबर आहे. म्हणजे हा होईल तुमचा ओ ए बी सी डी आणि हा होईल तो आपला ई. आपल्याला आता इथं पहा, ओ ए ची व्हॅल्यू किती दिली आहे?
वेक्टर ओ ए म्हणजे तुमचं ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन हा वेक्टर ओ ए. सो ओ ए इक्वल टू वेक्टर ए म्हणजेच हा तुमचा वेक्टर ए झाला. त्याच्यानंतर बी पण दिलेला आहे इथं म्हणजे तुम्हाला ओ बी हा हा इथं दिलेला आहे. हा काय होईल तुमचा वेक्टर ओ बी इक्वल टू वेक्टर बी. तर तुम्हाला काय फाइंड करायचे पोझिशन वेक्टर ऑफ ओ सी म्हणजे तुम्हाला फाइंड करायचे वेक्टर ओ सी, त्याच्यानंतर वेक्टर ओ डी आणि त्याच्यानंतर वेक्टर ओ ई. म्हणजे आपला हा मी इथं रेड मध्ये जे ड्रॉ करतोय हा ओ सी, ओ डी आणि हा आपला ओ ई हे वेक्टर तुम्हाला फाइंड करायचे. आता पहा आपल्याला कसं फाइंड करता येईल. फाइंड करता येईल. आता इथे जर पाहिलं हा वेक्टर ए बी मी जर हा ए बी फाइंड केला, वेक्टर ए बी कसं फाइंड करता येईल आपल्याला माहिती आहे मी ही हा स्टार्टिंग पॉइंट आहे हा एंडिंग पॉइंट आहे. म्हणजेच तुम्हाला इथं जर पाहिलं हा स्टार्टिंग हा इकडच्या साईडला जातोय ओ ए आणि हा होईल आपला ए बी म्हणजे याचा स्टार्टिंग सांगा बरं आता इथे ट्रायंगल लॉ इन ट्रायंगल ओ ए बी इथं पहा हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा तुमचा झाला एंडिंग पॉइंट म्हणजेच ओ ए प्लस ए बी इक्वल टू काय येईल बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो हो हा आता पहा ओ ए किती आहे तुमचा वेक्टर ए प्लस ए बी इक्वल टू हा होईल तुमचा बी म्हणजे वेक्टर ए बी इक्वल टू हा काय होईल बी बार मायनस ए बार. बी बार मायनस ए बार इथपर्यंत आलं का? हो सर. हा आता या ठिकाणी पहा हा बी बार आहे म्हणजेच आपल्याला ए बी किती भेटला या ठिकाणी ए बार नाही बी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार. आता नंतर काय अप्लाय करतील आपल्याला या फिगर मध्ये आपल्याला ओसी बार फाइंड करायचे. ओसी बार आता इथं जर पाहिलं ओ सी बार हा जर आपल्याला इथं फाइंड करायचा असेल हा तुमचा रेग्युलर हेक्सागॉन आहे आणि ही जी साइड आहे ना ओ सी बार आता ॲज इथे एक प्रॉपर्टी यूज करतील आपल्याला ॲज ओ ए सी डी ई इज रेग्युलर हेक्सागॉन ओ सी बार हा पॅरलल असेल कशाला ए बी ला पॅरलल असेल ए बी ला आणि ओ सी बार हा तुम्हाला या ठिकाणी 2 ए बी भेटेल 2 ए बी म्हणजे ओ सी बारची व्हॅल्यू किती भेटेल सांगता येईल ओ सी बारची व्हॅल्यू किती भेटेल ए बी बारची व्हॅल्यू आता इथे आपण फाइंड केली 2 into b bar minus a bar. व्हेरी गुड. सो दॅट इज 2 बी बार मायनस 2 ए बार. समजलं कसं आलं ओसी बार आपण इथं प्रॉपर्टी यूज केली रेग्युलर हेक्सागॉनची हे लक्षात राहू द्या. समजलं? हो हा आता पहा आता आपल्याला इथं किती भेटलेलं आहे आपल्याला ओसी बार म्हणजे हा भेटला आपला ए बार ओसी बार काय भेटला आपला 2 बी बार मायनस ए बार 2 ए बार बरोबर ओसी बार 2 बी बार मायनस 2 ए बार. आता त्याच्यानंतर आपल्याला आता ओडी बार फाइंड करायचे. आता मला सांगा ट्रायंगल ओ सी डी मध्ये आपल्याला ट्रायंगल लॉ कसा अप्लाय करता येईल ट्रायंगल लॉ कसा अप्लाय करता येईल ओसीडी मध्ये बोला ट्रायंगल लॉ अप्लाय करा ना
अप्लाय करा ट्रायंगल लॉ. अरे करा ना ट्रायंगल लॉ अप्लाय. OCD. आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो सर. अरे करा ना अप्लाय. इथं ओसीडी मध्ये ट्रायंगल लॉ अप्लाय करा. काय येईल अप्लाय? तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, हा तुमचा इकडे तो एक वेक्टर असेल, दुसरा वेक्टर हा असेल, याचा स्टार्टिंग पॉइंट आणि दुसऱ्या वेक्टरचा एंडिंग पॉइंट हा तुमचा रिझल्टंट असतोय. हे आपलं बेसिक अप्लाय करायचे तिथं. हे पहा, हा वेक्टर घेतला, हा झाला तुमचा ए बार, आणि दुसरा वेक्टर घेतला, हा झाला तुमचा बी बार. म्हणजेच हा इकडे जातोय, हा इकडे जातोय, आणि याचा स्टार्टिंग आणि याचा एंडिंग, तर हा तुमचा रिझल्टंट होतो. हा तुमचा रिझल्टंट होतो, आणि हा रिझल्टंट दोन्ही समच्या एवढा असतो. हा सिंपल ट्रायंगल आहे. आता इथं जर पाहिलं, इथं ट्रायंगल लॉ काय होतो? ओडी बार. हा सांगा आता. ओडी बार म्हणजे थांबा, आता इथं पहा, इथून हा वेक्टर जातोय, बरोबर आहे का? ओसी बार परत यासारखं जाते का? इकडच्या साईडला जाते काय? आणि याचा स्टार्टिंग पॉइंट आणि याचा एंडिंग पॉइंट एक होतोय का? म्हणजेच इथं काय येईल? ओडी बार इक्वल टू ओसी बार प्लस अरे बोला ना लवकर, सोप्या सोप्या गोष्टी. बोला. समजलं का कसं केलं ते? हो सर. हा मग बोला काहीतरी. आता ओडी बार, मला ओडी बार फाइंड करायचे, म्हणजे ओसी तिथं पहा, ओसी बार किती येतोय? ओसी बार आता आपण इथं फाइंड केलंय, तो किती आहे? 2a मायनस 2a बार, बरोबर आहे. आणि हा सीडी बार, आता इथं पहा, हा सीडी बार जो आहे तुमचा, हा सीडी बार आहे. सर तुम्ही तिथे दोनदा हे केलं, एक साइडला बी आहे, 2b बार मायनस 2a बार. 2b बार मायनस 2a बार. आणि हा जो सीडी बार आहे, हा सीडी बार हा तुमचा ओएच्या पॅरलली दिसतोय का? ओएच्या पॅरलली दिसतोय का? आणि रेग्युलर हो. हेक्सागॉन आहे, म्हणजेच तो काय येईल? वेक्टर ओए इक्वल टू वेक्टर सीडी. पण डायरेक्शन पहा, याची डायरेक्शन इकडच्या साईडला आहे, आणि याची डायरेक्शन काय ऑपोजिट आहे का? म्हणजेच ओए बार इक्वल टू मायनस सीडी बार येईल. म्हणजे सीडी बार इक्वल टू किती येईल तुम्हाला? मायनस ए. समजलं का ही प्रॉपर्टी? परत सांगा सर. वेक्टर ओए आणि सीडी पॅरलल दिसतात का दोन? हो. हा, दोन पॅरलल आहेत, दोन्ही पण सेम असतील. हा रेग्युलर हेक्सागॉन आहे, सीडी आणि ओए ही दोन्ही पण सारखे असतील, पण डायरेक्शन पहा, हा इकडच्या साईडला आहे ओए, आणि सीडी कुठे आहे? या साईडला आहे. म्हणजेच तुमचं काय येईल? ओए जर तुमचा ए बार आहे, तर सीडी किती येईल तुमचं? मायनस ए बार. समजलं? हो सर. हा, आता लक्षात घ्या, हा 2b बार मायनस 2a बार, आणि सीडी बारची व्हॅल्यू किती आली? मायनस ए बार. इथपर्यंत समजलं? तर तुमचा येस हा सर. वेक्टर 2b बार मायनस 3a बार हा होईल. म्हणजे तुमचा जर हा ओडी जर पाहिलं, हा तुमचा 2b मायनस किती होईल? 2b मायनस 3a बार, आणि सीडी बार किती झाला? मायनस ए. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का? हो सर. हो सर. हा, आता पहा, इथपर्यंत काय अडचण? नो सर.
आता नेक्स्ट जे आपल्याला काय करायचे, आपल्याला आता कोणता वेक्टर फाइंड करायचे, आपण हा फाइंड केला, ओसी फाइंड केला, ओडी फाइंड केला, ओई राहिला. ओई राहिला. बरोबर. म्हणजे आता ओई ज्यावेळेस आपण फाइंड करतोय, ओई, आता मला इथं अप्लाय करा बरं या ठिकाणी ट्रायंगल लॉ. इन ट्रायंगल ओईडी, इन ट्रायंगल ओडीई, म्हणजेच हा ट्रायंगल, इथं तुम्हाला ट्रायंगल लॉ अप्लाय करायचे. आता पहा, हा इथून स्टार्ट होतोय, बरोबर, इथून स्टार्ट होतोय, म्हणजे हा तुम्ही इकडच्या साईडला जर घेतलात, हा ओई, हा ओई, इथून हा वेक्टर ओई असणार आहे. मी इथे घेतोय ईडी, आणि हा जर वेक्टर घेतला मी कोणता, ओडी, हा वेक्टर इकडच्या साईडचा ओडी, ओडी तुम्ही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही जर ओडी, आता इथे रिझल्टंट जर फाइंड करायचं असेल, कसं फाइंड करता येईल, वेक्टर ओई प्लस ईडी इक्वल टू, हा काय होईल, ओडी. ना, बरोबर. वेक्टर ओई प्लस ईडी, मी तर लिहितोय ईडी इक्वल टू ओडी, बरोबर आहे का. हो. हा, आता वेक्टर ओई मला कॅल्क्युलेट करायचे. हो. वेक्टर ओडीची व्हॅल्यू किती आहे, वेक्टर ओडीची व्हॅल्यू किती आहे, इथे कॅल्क्युलेट केलंय आपण, 2b बार मायनस 3a बार. बरोबर. 2b बार मायनस 3a बार. व्हेरी गुड. आणि ईडी बार किती येईल, वेक्टर ईडी बार, वेक्टर ईडी बार जो आहे हा तुमचा पॅरलल येतो, हा वेक्टर ईडी आहे, हा वेक्टर ईडी हा पॅरलल येतो AB ला, हा पॅरलल येतो AB ला, म्हणजे तुमचा वेक्टर ईडी जो आहे मायनस b बार मायनस a बार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो वेक्टर ईडी इज इक्वल टू वेक्टर AB. आता ही व्हॅल्यू पुटअप करा या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला इथं हा येईल A बार मायनस B बार, आणि ओडी किती येणार आहे आपला, 2b बार मायनस 3a बार. सो दिस इज OE प्लस. सो टेल मी द व्हॅल्यू ऑफ OE. माझ्याकडे स्पेस नाही आता, मी इथंच लिहितोय. टेल मी द व्हॅल्यू ऑफ OE. मायनस 2a बार प्लस b बार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मायनस 2a बार प्लस b बार, मायनस 2a बार प्लस b बार, बरोबर, बरोबर आहे. हो. हा, समजलं सर्वांना. परत एकदा प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला समजून जाईल. आणि समजून एकदा प्रॅक्टिस करा, डायरेक्टली लिहू नका, हळूहळू समजून आपल्याला प्रॅक्टिस करू, म्हणजे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. इथपर्यंत समजलं. हो सर. नेक्स्ट प्रॉब्लेम, फोर्थ प्रॉब्लेम. in if सर A B C D E F is a regular hexagon, show that AB plus vector AC plus AD plus vector AE plus vector AF equal to 6 into vector AO, where O is the center of hexagon, आता पहा इथं काय म्हटलं, ABCDF इज अ रेग्युलर हेक्सागॉन. म्हणजे जर पाहिलं, हा आपण A घेतला, हा B घेतला, त्याच्यानंतर हा होईल आपला C, हा होईल D, E 1 2 3 4, हा 5, म्हणजे हा होईल आपला
EF आणि इथं होईल आपला A, म्हणजे हा तुमचा हेक्सागॉन होईल. हा तुमचा हेक्सागॉन होईल. आणि इथं जर पाहिलं आपण, आता आपल्याला काय म्हटलंय इथं रेग्युलर हेक्सागॉन शो दॅट AB, म्हणजे हा तुमचा AB, हा वेक्टर AB, त्याच्यानंतर AC, AC म्हणजे तुम्हाला हा इथे जॉईन करायचे, हा AC समजलं, म्हणजे हा वेक्टर AC. त्याच्यानंतर AD, AD कुठे आहे तुमचा, ABCD म्हणजे हा D, म्हणजे हा AD. आणि त्याच्यानंतर AE म्हणजे हा होईल तुमचा AE, आणि हा होईल तुमचा नंतर AF, दॅट इज इक्वल टू 6AO. आणि O काय तुमचा सेंटर ऑफ द हेक्सागॉन, सेंटर ऑफ द हेक्सागॉन समजा इथं कुठतरी येईल AO याच्यावर, म्हणजे हा वेक्टर O AO. म्हणजे तुम्हाला इथं शो करायचे वेक्टर AB प्लस AC प्लस AD प्लस AE प्लस AF दॅट इज इक्वल टू 6AO. 6AO येईल करता प्रिव्हियस प्रॉब्लेम सारखाच आहे, बाकी दुसरं काही करायचं नाही आपल्याला, प्रिव्हियस प्रॉब्लेम सारखाच आहे. आवाज येतोय का रे? हो सर. हा करता येईल का ते?